सगळ्यांना कॉफी प्यायची होती, त्यामुळे मी कॉफी बनवायला घेतली होती. दूध पण थोडंसंच होतं, तर म्हणून मग मी दुधाच्या पातेल्यातच कॉफी बनवायला घेतली होती. अजून मलाही बरं वाटत नव्हतं आणि अक्षयला पण बरं वाटत नव्हतं. त्याच्यामुळे त्यांनी सांगितलं होतं, की कॉफी बनव, जरा फ्रेश तरी वाटेल. म्हणून मग मी कॉफी बनवली आणि आमच्या तिघांना ओतून घेतली होती. मी कॉफी गाळून घेत नाही, कारण ती पूर्ण मिक्स होऊन जाते, त्याच्यामुळे काही राहत नाही. मग आमच्या तिघांसाठी मी कॉफी बनवून घेतली आणि घेऊन गेले. तिकडे निमिष अभ्यास करत बसलाच होता, पण तो राग भरलेला होता. मी त्याच्याशी बोलत होते, पण तो मला उत्तरच देत नव्हता. तो उत्तर अक्षयला देत होता, म्हणजे त्याच्या वडिलांना. मग त्यांनी त्याला समजावून सांगितलं, की ती माझ्याशी नाही तुझ्याशी बोलतीये, तर तू तिला उत्तर दे. मग आम्ही तो शाळेतून आला तसा खेळतच होता, म्हणून मी त्याच्यावर चिडून त्याला वरती बोलवून घेतलं आणि अभ्यासाला बसवलं. म्हणून तो राग भरलेला होता माझ्यावर. आणि इथे आम्ही कॉफी वगैरे घेतली आणि हे लोक जिमला गेले. त्याच्यानंतर मग मी एकटीच होते. मग म्हटलं चला आता काहीतरी आवरून घेऊ. बरं नाही वाटलं तरी घरातले कामं तर करणं तर आहेच. मग मी कपडे वगैरे सगळं आवरून वगैरे घेतले आणि घड्या घालून घेतले. कपड्यांच्या घड्या घालतानाच मी प्रत्येकाचे कपडे वेगवेगळे करूनच ठेवते, आणि म्हणजे ते कसं सोपं होऊन जातं मग ठेवताना. हे बघा, हे मी सगळे वेगवेगळे करून ठेवलेले. आणि माझ्या नाक्षेचे कपडे मोठ्या कपाटात असतात आणि निमिषचं ते लाल कपाट आहे, त्याच्यामध्ये निमिषचे कपडे रेग्युलर असतात. इकडे मी कपडे ठेवून दिले आणि लगेच किचनच्या कामाकडे वळले. भांडे घासून ठेवलेले होते, ते लावून वगैरे घेतले मांडणीला. आणि यांनी मच्छी आणलेली होती, मग मी मच्छी साफ करायला घेतली. आज काही जास्त बनवायचं नव्हतं, कारण दुपारचं वरण भात उरलेला होता. फक्त मच्छी आणि चपात्याच करायच्या होत्या. त्याच्यामुळे मी मच्छी लगेच साफ करून मॅरिनेट करायला ठेवून दिले. लिंबू पिळून घेतला. त्याच्यानंतर मी आलं लसणाची पेस्ट टाकते. नंतर हळद, मीठ आणि लाल तिखट असं टाकून मी मॅरिनेट करून ठेवते. मच्छी आमची हप्त्यातून 2 वेळेस तरी होतच असते, कारण इथे जवळपासच सगळं बाजार आहे माझ्या घराजवळ. त्याच्यामुळे जेव्हा वाटेल तेव्हा ते आणतात. 5-10 मिनटाच्या अंतरावरच आम्हाला बाजार लागतो. तर मग असं अधूनमधून चालूच असतं नॉनव्हेज. आमचं हप्त्यातून नॉनव्हेज 3 ते 4 वेळेस होतंच, म्हणजे चिकन, मच्छी वगैरे हे प्रकार चालूच असतात आमचे. फक्त गुरुवार आणि संकष्ट वगैरे असली की मग तेव्हा नाही खात. इकडे मी रवा, लाल तिखट आणि मीठ मिक्स करून घेतलं आहे आणि लगेच मच्छी फ्राय करायला घेतलं. आज पाणी आलं नव्हतं. 7 वाजता पाणी येतं, आज पाणी येणार नव्हतं, त्याच्यामुळे आरामात चालू होतं. इथे मी मच्छी आता फ्राय करायला टाकून दिलेली आहे आणि तेवढ्यात आईंनी आवाज दिला, पाणी आलं आहे. माझी घाई झाली, त्याच्यामुळे मी पटपट मच्छी तळायला टाकून दिली, आणि कारण अक्षय पण नव्हते, त्यामुळे मला पाणी भरायचं होतं. मग पटकन मच्छी टाकून दिली. आता वाजलेत बघा किती, आणि पाणी आलंय किती वाजता. 10 मिनिटात मी पाणी भरून घेतलं आणि पुढचा स्वयंपाक करून घेतला. पुढचा म्हणजे मला फक्त पोळ्या करायच्या होती. एक साईडला मच्छी टाकलेलीच होती आणि हे दोघं पण आले होते. असा होता माझा आजचा दिवस. लाईक, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.